नमस्कार, मी विशाल पाटील। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिवसेंदिवस भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतच चाललेला आहे। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून प्रत्युत्तर देण्याच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत। या दरम्यान पाकिस्तानातून मोठी बातमी आली आहे। सियालकोट, लाहोर आणि आणखी एका शहरामधील सैन्याच्या एअर डिफेन्स युनिटचं मोठं नुकसान झालेलं आहे। चीनी बनावटीची HQ-9 ही एक प्रगत लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली भारताने उद्ध्वस्त केली आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा फटका बसलाय। या हल्ल्यामुळे लाहोर हवाई संरक्षणासाठी असुरक्षित झालेला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी रणनीतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। चीनी तंत्रज्ञानावर अवलंबून राहून पाकिस्तानने HQ-9 आणि J-10C हे लढाऊ विमानांसारख्या हवाई संरक्षण प्रणाली तैनात केलेल्या होत्या, मात्र त्या सर्व भारतीय क्षेपणास्त्रांसमोर अपयशी ठरलेल्या आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर सतत जोरदार हल्ले सुरू आहेत। पाकिस्तानने भारतामधील 4 राज्यांमधील 15 शहरांवर हल्ला करण्याची योजना आखलेली होती, मात्र पाकिस्तानचे मनसुबे भारताने उधळून लावले आहेत। जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्य पाकिस्तानच्या रडारवर होती। पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना आणि आदमपूरसह इतर काही शहरांमधील अनेक लष्करी लक्ष्यांवरती ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र भारताने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडलाय। यासोबतच भारताकडून पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणा देखील उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। यासाठी भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। भारताने केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानची HQ-9 सिस्टम नष्ट झालेली आहे, तर भारताने नष्ट केलेली पाकिस्तानची HQ-9 प्रणाली नेमकी काय होती हे अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। तर HQ-9 नेमकं काय आहे, ही प्रणाली नेमकी काय आहे, यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। तर HQ-9 ही चीनने विकसित केलेली हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे। 2021 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यामध्ये HQ-9 प्रणालीचा समावेश करण्यात आलेला होता। तर HQ-9 रडार प्रणाली आधुनिक AESA या तंत्रज्ञानावरती आधारित अशा प्रकारची ही प्रणाली आहे। तर HQ-9 ची मारा करण्याची क्षमता 125 ते 200 किलोमीटर दरम्यान असल्याचं देखील बोललं जातं। मग HQ-9 प्रणालीमध्ये एकाच वेळी 100 हवाई लक्ष्यांचा मागोवा घेण्याची आणि रोखण्याची देखील क्षमता आहे। तर एकंदरीतच HQ-9 प्रणाली नेमकी काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। बरं, सध्याच्या घडामोडी पाहता भारताने आपल्या लष्करी रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केलेले आहेत। विशेष म्हणजे बहावलपूरमध्ये भारतीय क्षेपणास्त्रांनी अचूक हल्ले केले, जे पाकिस्तानच्या HQ-9 प्रणालीला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेत। याची अनेक कारणं आहेत। यातील पहिलं कारण म्हणजे तांत्रिक कमतरता। HQ-9 ची रडार प्रणाली ही भारताच्या S-400 च्या मल्टी AESA रडार इतकी प्रगत नाहीये। ते ब्रह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेऊ शकतं, मात्र त्यांना थांबवू शकत नाही। 9 मार्च 2022 मध्ये भारताकडून आलेलं ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानातील मियाचंदूमध्ये पडलेलं होतं, मात्र ज्या HQ-9 ने मागोवा घेतला होता, मात्र त्याला ही प्रणाली त्यावेळी रोखू शकलेली नव्हती। त्यानंतर भारताची SEAD ही रणनीती। भारताने आपल्या सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्सच्या रणनीती अंतर्गत सुखोई 30 MKI लढाऊ विमानं, KH-31P रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र आणि स्वदेशी रुद्रम-1 या क्षेपणास्त्रांचा वापर केला। ही क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या रडार आणि हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यास सक्षम आहेत। त्यानंतर चीनी शस्त्रास्त्रांचा असलेला दर्जा। पाकिस्तान हे आपल्या लष्करी गरजांसाठी पूर्णपणे चीनवरती अवलंबून आहे, मात्र चीनी शस्त्रांच्या गुणवत्तेबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात। मर्यादित युद्ध परिस्थितीमध्ये भारताच्या प्रगत तंत्रज्ञानासमोर HQ-9 सारख्या प्रणाली
टिकू शकलेल्या नाहीत. त्यानंतर भारताची अचूक अशी क्षेपणास्त्र, कारण भारताचं ब्रह्मोस असेल, त्यानंतर रुद्रम सारखी क्षेपणास्त्र ही अत्यंत अचूक आणि वेगवान आहेत. त्यांच्या वेग आणि गुप्त क्षमतेमुळे HQ-9 सारख्या प्रणालींना ते थेटपणे आव्हान देताना दिसून येत आहेत. त्यानंतर S-400 हवाई संरक्षण प्रणाली. भारताची S-400 प्रणाली ही जगातल्या सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. ही प्रणाली 400 किलोमीटरच्या पल्ल्यामध्ये विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र थेट नष्ट करू शकते. S-400च्या भीतीमुळे पाकिस्तानची F-16 विमानं ग्वादर सारख्या दुर्गम तळांवरती त्या ठिकाणी हलवावी लागलेली आहेत. त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या एका मुद्द्याकडे, तो म्हणजे राफेल आणि सुखोई 30 MKI. भारताची राफेल आणि सुखोई 30 MKI लढाऊ विमानं ही उल्का, ब्रह्मोस आणि R-77 सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. ही विमानं HQ-9च्या रेंजच्या बाहेर राहून अचूकपणे मारा करण्यास सक्षम आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ब्रह्मोस क्षेपणास्त्र. ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे, ज्याचा वेग हा 2.8 मॅक इतका आहे. त्यामुळे ते HQ-9 सारख्या प्रणालींमध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहे. पिनाक आणि K9 वज्र. भारताची पिनाक रॉकेट सिस्टम आणि K9 वज्र तोफा पाकिस्तानच्या SH-15 हॉवित्झर आणि इतर शस्त्रांपेक्षा खूपच प्रगत आहे. या प्रणाली अचूक आणि जलद हल्ले करण्यास सक्षम देखील आहे. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आज खरं तर आपण चर्चा करणार आहोतच. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे आपल्यासोबत या क्षणी जोडले गेले आहेत. शिवाली मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. खरं तर जी तांत्रिक नावं होती, ज्या प्रकारची क्षेपणास्त्र होती, आपल्या असलेल्या काही स्ट्रेंथ होत्या, या आपण चर्चा करताना ऐकल्या असतीलच. आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्या पोहोचवल्या. मात्र शिवाली मॅडम, मला आपल्याला विचारायचं आहे की ज्यावेळेला शत्रू असतो त्याला आपण कमजोर तर समजत नाहीच आहोत, मात्र दुसरीकडे त्यांच्यावरती ज्या प्रकारे रणनीतीनं आपण सगळं उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेलो आहोत, आज दिवसभरातली जर महत्त्वाची बाब आपण पाहिली तर त्यांची रडार यंत्रणा ती नष्ट करण्यामध्ये आलेलं यश कशा प्रकारे पाहता आपण याकडे, आणि पाकिस्तान यानंतरही काय करू शकतं असं आपल्याला वाटतं? सगळ्यात पहिली गोष्ट तर ज्या प्रकारे आपण टेरर टार्गेट्सला आपण हिट केलं होतं काल, आणि आपले जे काही मिसाईल्स होते, जे काही आपले फायटर जेट्स होते, ते पाकिस्तानाच्या हद्दीमध्ये न घुसता हे आपण सगळे मार केलेले आहेत. आणि आपण हे आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 वीर महिलांनी हे क्लिअरली सांगितलं होतं की आपण फक्त जे टेररिस्टचे टार्गेट्स हेडआउट्स आहेत, हाईडआउट्स, त्यांच्यावर आपण हल्ला केलेला आहे. आपण कुठल्याही पाकिस्तान मिलिटरीवरती हल्ला केलेला नाही किंवा कोणत्याही नागरिकांवरती हल्ला केलेला नाही. आपण हे क्लिअर केलं की ज्या आतंकवाद्यांनी 22 एप्रिलचं पहलगामच्या तिथे जे काही केलं होतं भ्याड हल्ला, आपण आतंकवाद्यांना टार्गेट केलं आहे. त्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स यांना आपण टार्गेट केलेलं आहे. पण तरी पाकिस्ताननी आपल्याला प्रोवोक करायचा प्रयत्न केला. पाकिस्ताननी ऐकलं नाही आणि काल रात्री पाकिस्तानचे तिथून त्यांचे ड्रोन्स, त्यांचे मिसाईल्स पाठवले आणि आपल्या भारताच्या सीमेवरचे जे जे मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आहेत, जे मिलिटरी असेट्स आहेत, तिथे त्यांनी टार्गेट केलं. आपले जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती अतिशय टेक्निकली खूप हाय क्वालिटीची आहे आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीची आहे. हे मान्य की HQ-9 जे चायनाने दिलेलं आहे पाकिस्तानला, ते पण टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड आहे. पण चायनाच्या किती कोणत्या टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड गोष्टींवरती आपण विश्वास ठेवायचा हे आपण बघितलंच की आपण त्यांनी जे काही आपल्यावरती हल्ले करायचा प्रयत्न केला ड्रोन्सनी, मिसाईल्सनी, त्याच्यावरती आपण त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि उत्तर दिलेलं आहे हे याचा आपल्याला जे प्रूफ आहे ते कसं मिळालं आहे की तो तिथे त्यांच्या ड्रोन्सचे जे मलबे पडलेले आहेत, त्यांच्या मिसाईल्सचे जे मलबे पडलेले आहेत आपल्या हद्दीमध्ये, जसं त्यांनी टार्गेट करायचा प्रयत्न केला जलंधर, लुधियाना, अवंतीपूर, भुज, नाल, या सगळ्या आपल्या वेस्टर्न आणि नॉर्दर्न बॉर्डरवरती हे सगळे आपले
एअरफोर्स आणि आर्मीचे सगळे हे स्टेशन्स आहेत, मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आहेत. तर तिथे ते मलबे सकाळी मिळाले आणि आपण याच्यामध्ये यशस्वी झालो त्यांच्या ह्या सगळ्या ड्रोन्स आणि मिसाईल्सच्या हल्ल्यामध्ये. तर आता आपण कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे अगदी क्लिअर सांगितलं होतं की आम्ही तुमच्या ॲसेट्सवर किंवा तुमच्या मिलिटरीवरती हल्ला नाही केलाय, आम्ही आतंकवाद्यांवर केलाय. जर तुम्ही ह्याचं प्रत्युत्तर आमच्या मिलिटरी ॲसेट्सवर किंवा आमच्या नागरिकांवरती करायचा प्रयत्न केला तर आम्ही पण त्याचं चोख उत्तर देऊ. मग त्याच्यासाठी पाकिस्तान जबाबदार राहिलंय आणि त्यांनी ते केलं तसं रात्री. आपण बरोबर त्याचं उत्तर दिलं आणि मग आपण पण त्यांचे एअर डिफेन्स सिस्टम्स जे आहेत, एअर डिफेन्स रडार्स जे आहेत त्याला आपण उडवलं आहे लाहोरमध्ये. आता याच्याकडे 2 दृष्टिकोनातून आपण बघू शकतो. पहिलं दृष्टिकोन तर असं आहे की भारताची भूमिका ही स्पष्ट केली होती. भारताने ऍक्शन घ्यायच्या आधी सगळ्या युनायटेड नेशन्सला, अमेरिकेला आणि जे महत्वपूर्ण देश आहेत त्यांना आपण सांगितलं होतं आपण असं करतोय. बरोबर. आणि त्याच्यानंतर पण आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली आहे. युनायटेड नेशन्समध्ये पण आपण स्पष्ट केलेली आहे, अमेरिकेत पण आपण स्पष्ट केलेली आहे आणि आपण आता बघतोय की पूर्ण जगापासून आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे. आणि आपण हे पण सांगितलेलं आहे की ह्याचं जर प्रत्युत्तर पाकिस्तानने केलं आणि आपल्या नागरिकांना जर त्यांनी मारलं किंवा आपल्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सला त्यांनी जर हात लावायचा प्रयत्न केला तर मग आपण 2दा विचार नाही करू. आपण मग त्याचं प्रत्युत्तर तेवढ्याच इंटेन्सिटीने करू जेवढ्या इंटेन्सिटीने त्यांनी आपल्यावरती हल्ला केला होता. त्याच्यामुळे बरोबर त्याच इंटेन्सिटीने आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे. आपण हे सगळं स्पष्ट करतो. नक्कीच शिवाली मॅडम, तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत यायला पोहोचत नाही. तांत्रिक अडचण आपण दूर करून पुन्हा एकदा मी आपल्याकडे येईल, आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडू देणारच आहे. मात्र यावेळेला आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आणि विजय खरे दोन्ही आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. दोघांचंही मी यावेळेला स्वागत करतो. शैलेंद्र देवळाणकरजी, मी आपल्याकडे येईल. आज ज्या प्रकारची पत्रकार परिषद घेत भारताची बाजू स्पष्ट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे पाकिस्ताननं देखील वेळोवेळी काही त्यांच्याकडचे असलेले स्टेटमेंट्सही जारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र भारत हे सक्षमपणे त्यांच्यावरती एका बाजूला हल्ले करत असताना कुठल्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये आणि जे नियम असतात रणांगणामध्ये असताना त्याचं सगळं पालन करून हे सगळं करत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे गिधड भपकिया देण्याचं काम हे पाकिस्तान आणि तिथले लष्करी अधिकारी देखील करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण विचार केला तर ज्या टेक्नॉलॉजीला आपण आपलंसं केलेलं होतं ती टेक्नॉलॉजी पाकिस्तानवरती भारी पडत असल्याचं दिसतंय. काय आपलं निरीक्षण सांगाल शैलेंद्रजी? नक्कीच आहे. मला असं वाटतंय की आपण ज्या पद्धतीने जे 9 लष्करी त्यांचे प्रशिक्षण स्थळं जी दहशतवाद्यांची होती ती आपण उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जी आहे ती अत्यंत उत्तम पद्धतीने संपूर्ण जगाला ही आपण क्रिस्टल क्लिअर केलेली होती. त्यामध्ये आपण हे स्पष्ट केलेलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सिव्हिलियन कॅज्युअलिटीज आम्ही केलेल्या नाही, कोणत्याही मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती आम्ही अटॅक केलेला नाहीये. आम्ही दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळावरतीच अटॅक केलेला आहे. हा जो अटॅक आहे याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेमध्ये असं म्हणतात आणि याला युनायटेड नेशन्स देखील मान्यता देते. आंतरराष्ट्रीय कायद्याचं कोणते उल्लंघन आपल्याकडनं झालेलं नाहीये. जर अशा दहशतवादी स्थळांमधनं काही दहशतवादी तयार होऊन भविष्यात जर ते भारतावरती हल्ला करणार असतील, आक्रमण करणार असतील तर आपल्याला त्यांना नेस्तनाबूत करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशाच पद्धतीने इस्रायलने देखील हमासच्या विरोधात असेल, इराणच्या विरोधात असेल, लेबननच्या विरोधात असेल अशीच मोडस ऑपरेंडी वापरलेली होती. अमेरिकेने देखील इराकमध्ये सैन्य घुसवताना प्रीएम्प्टिव्ह अटॅकचाच वापर केलेला होता. त्यामुळे ही गोष्ट आपण जगाला क्लिअर केलेली आहे की आमचा जो अटॅक होता हा नॉन एस्केलेटरी होता, हा मेजर्ड अटॅक होता. परंतु पाकिस्तानच्या बाबतीमध्ये असं घडलं की पाकिस्तानला जर भारताला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मात्र आपल्याकडे कोणत्याही प्रकारची लष्करी तळ नाहीये, भारत कोणत्याही दहशतवादाला चालना देत नाहीये, मग आपण अटॅक कोणावर करायचा? त्यामुळे पाकिस्ताननी पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून आमच्या सिव्हिलियनवरती अटॅक करायला सुरुवात केली आणि त्यामुळे आमचे 15 सिव्हिलियन्स याच्यामध्ये गेले. अनेक शहरांमधनं त्यांच्या आर्टिलरीज, बॉम्बशेल्स हे सातत्याने येतात. त्यांचे क्षेपणास्त्र आपल्या S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईलनी निष्प्रभ करून टाकले. पण पाकिस्तान विनाकारण याला एस्केलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आम्हाला सिंदूर फेज 2 सुरू करावं लागलं आणि त्याच्या माध्यमातून आज आपण मेजर सिटीज ज्या पाकिस्तानमधल्या आहेत त्यांना प्रोटेक्शन करणारी जी त्यांची रडार सिस्टम होती, मग ते क्षेपणास्त्रांचे अटॅक असो, विमानां फायटर जेट्स पासून होणारे अटॅक असो, बॉम्बर अटॅक असो किंवा ड्रोन अटॅक असो, यांच्या
त्यांच्यापासून त्यांच्या रावळपिंडी असेल, लाहोर असेल, यांना प्रोटेक्ट करणारी जी सिस्टम होती ती पूर्णपणे आपण उद्ध्वस्त केली आहे. आपण हे देखील करत असताना सांगितलेलं आहे की अजूनही आम्ही कोणत्याही सिव्हिलियनवरती अटॅक केलेला नाहीये. पाकिस्तान एस्केलेट करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही फक्त त्या संदर्भामध्ये पाकिस्तानला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की तुम्ही जर याला एस्केलेट केलं तर हे जे एस्केलेशन लॅडर आहे, या लॅडरमध्ये भारत कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो. हे जर युद्ध वाढलं, पाकिस्तान हार्डली 24 आवर्स टू 48 आवर्स याच्यात सर्व्हाइव्ह करू शकतो. पाकिस्तानचा फॉरेक्स जो आहे तो साधारणतः 9 अब्जचा आहे, म्हणजे त्यांच्या तिजोरीमध्ये 9 अब्ज पर्यंत आहे. आज त्यांना मेंटेनन्ससाठी वेस्टर्न बॉर्डरवरती त्यांनी ज्या पद्धतीचे टँक्स आणि सोल्जर्स मेंटेन केलेले फायटर जेट ठेवले, त्यांचा आजचा एक्सपेन्सेस $1 बिलियन पर डे आहे. आणि जर वॉर सुरू झालं तर $4 बिलियन पर्यंत जाणार आहे. पाकिस्तान हा फिनान्शियली पण टिकू शकत नाही. आता हे पण दाखवून दिलेलं आहे की त्यांचं JF-17 हे आपण निष्प्रभ केलं, ते उद्ध्वस्त केलं. हे चायना आणि पाकिस्तानचं जॉईंट प्रोजेक्ट मधनं हे तयार झालेलं होतं. ते चिनी खेळण्याप्रमाणे तकलादून निघालं. आज आपण त्यांची रडार सिस्टम जी त्यांनी चायनाकडनं इम्पोर्ट केली होती ती आपण निष्प्रभ करून दाखवली. आम्ही पाकिस्तानला सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करतोय की पाकिस्तानचं कोणतीही गोष्ट ही आमच्या पुढे टिकावं लागणार नाही. पण असं असताना पाकिस्तानला त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागणार. त्यांना मुख्य भीती अशी आहे की जर भारत 100 किलोमीटर आतपर्यंत पंजाबपर्यंत अटॅक करू शकतो, आज त्यांच्या कोणतीही मेजर सिटी जर सेफ नाहीये तर एक होण्याची शक्यता फार मोठी आहे. ती म्हणजे पाकिस्तानची जनता ही असंतोष होऊ शकतो, उठाव होऊ शकतो. आणि हा प्रामुख्याने लष्कराच्या विरुद्ध आणि ISIच्या विरुद्ध होऊ शकतो, धार्मिक मूर्ती संघटनांच्या विरुद्ध होऊ शकतो. कारण या लोकांच्या दुष्कृत्यांमुळे पाकिस्तानची जनता ही बेठीला धरली जाऊ शकते. त्यामुळे त्यांना मुख्य भीती ती आहे. जर वॉर झालं तर त्याचा पहिला परिणाम बलुचिस्तानवर होणार आहे, खैबर पख्तूनख्वावर होणार आहे आणि सिंधवर होणार आहे. हे वाट बघतायत. आजच तुम्ही बघत असाल बलुचिस्तान BLAनी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी ज्या पद्धतीचा एक क्षेपणास्त्राचा IED हे होता, तो बॉम्ब ब्लास्ट होता, ज्या पद्धतीने त्यांनी आज पाकिस्तानच्या मिलिटरीची व्हेकल उडवलेली आहे. 16 पाकिस्तानचे सोल्जर्स हे तिथे ठार झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी हे दर्शवता आहेत की पाकिस्तानमधली परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. पाकिस्तान जाणीवपूर्वक त्याला एस्केलेट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे एस्केलेशन पाकिस्तानला परवडणारं नाहीये. फक्त जगाला दाखवण्यासाठी, जनतेला दाखवण्यासाठी पाकिस्तानकडनं केला जाणारा हा केविलवाणा प्रयत्न आहे. भारत याच्यामध्ये डिप्लोमॅटिकली देखील, इकॉनॉमिकली देखील आणि आपण कायनेटिक रिएक्शन देताना देखील अत्यंत सावधगिरी बाळगलेली असल्यामुळे आपण सातत्याने जगाला हे दाखवतोय की हा पाकिस्तान वर्सेस भारत संघर्ष नाही आहे, हा स्टेट वर्सेस स्टेट संघर्ष नाही आहे, हा संघर्ष आहे स्टेट वर्सेस नॉन स्टेट ऍक्टर. त्यामुळे आपल्याला युनायटेड नेशनचं चार्टर परमिशन देतं. याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक म्हणतात. काल भारताने जी कारवाई केली ही प्रीएम्प्टिव्ह अटॅकची कारवाई आहे. प्रीएम्प्टिव्ह अटॅकला युनायटेड नेशनचं चार्टर परमिशन देत आहे. त्यामुळे आम्ही याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक म्हणून याला रूप दिलंय. कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग नाही केलेला आहे. तर पाकिस्तान पहिल्यांदा, म्हणजे हे लक्षात घ्या, उरी आणि पुलवामा आणि उरी नंतर आपल्याकडनं ज्या ऍक्शन झाल्या त्याला कायनेटिक रिएक्शन्स आपण म्हणतो, त्यांनी केलं, आपण केलं. पण यावेळेला कायनेटिक रिएक्शनच्या पूर्वी आपण प्रतिरोधनाचं साधन वापरलं, त्याला ऍक्ट ऑफ डेटरन्स आपण म्हणतो. त्यानुसार आपण इंडस वॉटर ट्रिटी जो आहे तो सस्पेंड केला. हे करणं म्हणजे पाकिस्तानचं नाक दाबण्यासारखं आहे. लक्षात घ्या, आता चिनाब नदीला प्रचंड पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्यामुळे पाकिस्तानमध्ये हैदोस माजला आहे. पण हे पाण्याचा डेटा शेअर आपण पाकिस्तान बरोबर केला नाही, जो पूर्वी इंडस वॉटर ट्रिटीमध्ये आपल्यावरती ऑब्लिगेशन होतं. त्याचप्रमाणे चिनाबचं पाणी जेव्हा रोखलं तेव्हा चिनाबचा प्रवाह ज्या पद्धतीने कमी झाला, पाकिस्तानमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकली असती. तो देखील डेटा आपण पाकिस्तानवर शेअर केला नाही. तर पाकिस्तानला कळून चुकलंय की यावेळेस भारताची तयारी सर्वसमावेशक आहे. तो प्रतिरोधनाचं साधन पण वापरतो आहे आणि अकाउंटेबिलिटीचं साधन पण वापरतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पाकिस्तानची पूर्णपणे कोंडी झाली आहे. त्यांच्याकडनं केविलवाणा प्रयत्न आहे आणि पाकिस्तान एस्केलेशन लॅडर वाढू शकेल असं मला वाटतं. पाकिस्तानची जी कोंडी आहे ती फक्त एकाच ठिकाणाहून नव्हे तर दुसरीकडे एका बाजूला सुसज्ज होऊन भारत लढा देत असताना कुठल्याही प्रकारच्या नियमांचा भंग होऊ दिला जात नाहीये. आर्थिक परिस्थिती असेल, इतरही त्या ठिकाणच्या परिस्थिती असतील, त्या सगळ्यांनी घेरून पाकिस्तानची केविलवाणी अवस्था झालेली आहे. मात्र त्यातही इतर जे दहशतवादी संघटना आहेत त्या संघटनांनी आता पाकिस्तानची जर बाजू घेतली आणि चीननं पुन्हा एकदा कुरापती केल्या तर भारतासाठी कुठल्या प्रकारचं चॅलेंज समोर उभं राहू शकतं. भारत कुठल्याही प्रकारच्या चुका न करता योग्य रणनीती आखत पाकिस्तानचे धाबे त्यांनी अक्षरशः दणाणून सोडल्याचं पाहायला मिळतंय. मात्र वाईटात वाईट परिस्थितीमध्ये डोकं नसलेलं पाकिस्तान आणि त्यांच्या सोबतीला असलेल्या इतर दहशतवादी संघटना किती मोठं डोकेदुखी ठरू शकतात. यामध्ये युद्धशास्त्रामध्ये आर्ट ऑफ वॉर हे जे संजू, चायनीज स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट जे संजू यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यात
बरेचसे संदर्भ आतापर्यंत घेत असतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की एक शत्रू राष्ट्राला आपण कधीही कमकुवत समजायचं समजण्याचं नसतं. कारण समजायचं. आणि ते जर प्रिन्सिपल पाकिस्तानच्या संदर्भात घेतलं, हे निश्चित आहे की भारताची लष्करी शक्ती, भारताची आर्थिक शक्ती पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा निश्चितच जास्त आहे. परंतु ज्या पद्धतीने 75 वर्ष आपण त्यांच्याशी संघर्ष करत आहोत आणि ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्याला नॉन स्टेट ऍक्टरद्वारे वेळोवेळी सरप्राईज केलेलं आहे, त्याची किंमत ते आज आपण त्यांना देत आहोत. परंतु हे जरी असेल, याच्यामध्ये वेगवेगळे इंटरनॅशनल डायमेन्शन आहेत आणि जोपर्यंत चीन याच्यामध्ये त्यात खरा प्लेअर त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्याला तशा पद्धतीची आघाडीची किंवा तशा पद्धतीचं चॅलेंजेस राष्ट्रीय सुरक्षेला नसणार आहेत. कारण आपल्याकडे त्या पद्धतीचे लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी भारत सरकारने तयार केले. नंबर 1. नंबर दुसरा सर्वात महत्वाचा आजचा जो मी कालही म्हटलं तुम्हाला की पहिल्यांदा भारताने सुसाईड ड्रोन जे आहेत त्याच्यानुसार कारवाई करून कालची जी ऍक्शन होती ती होती आणि त्याला काउंटर करण्यासाठी आता जागतिक पटलावर ड्रोन वॉरफेअरच्या द्वारे आता या पुढील युद्धाला सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा रोल फार महत्वाचा असणार आहे आणि म्हणून या टेक्नॉलॉजीच्या रोल मध्ये ड्रोन वॉरफेअर मध्ये तुम्ही लक्षात आलं असेल की ही जी आपण लाहोरवर जी लाहोर याच्यावर जी कारवाई केली ती प्रिएम्प्टिव्ह ऍक्शनच्या नेचरवर केलेली, परंतु त्याचे 3 महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह आपण सक्सेस झालेले. त्याच्यामध्ये जे लॉंग रेंज रडार इन्स्टॉलेशन जे ते डिस्ट्रॉय केलेलं आहे. दुसरं जे HQ-9 मिसाइल्स लॉन्चर व्हेइकल जे ते डिस्ट्रॉय केलेलं आहे आणि तिसरं जे आहे कमांड कंट्रोल अँड कम्युनिकेशन रिलाइंग जी सिस्टीम जी असते ती आपण ड्रोनच्या मार्फत केलेलं नाही. याचं जे ऑब्जेक्टिव्ह जो होता तो म्हणजे याची पाकिस्तानची रिटॅलिएट कॅपॅबिलिटी जी आहे ती डिस्ट्रॉय केलेली आहे. बरोबर. आता हे ड्रोनच्या द्वारे केलेलं आहे आणि ड्रोन सिस्टम जे म्हणजे आपण एअर डिफेन्स सिस्टम जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये रडार असतील, त्याच्यामध्ये मिसाईल सिस्टम असेल आणि गायडेड सिस्टम जी असते त्याच्यामध्ये संपूर्ण टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा फार महत्वाचा रोल आहे. आणि या रोलमध्ये या ड्रोन वॉरफेअरची जी सुरुवात आहे म्हणजे सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा गल्फ वॉर झाला तेव्हा स्कर्ट्स आणि पॅट्रिक मिसाईल जगाने पहिल्यांदा स्क्रीनवर बघितलेले. आता कालच्या ऍक्शन आणि आजच्या ऍक्शन मध्ये जर सर्वात महत्वाचा जो रोल केला असेल तर ड्रोनने केलेला आहे आणि जे सुसाईड ड्रोन्स आहेत त्याच्यामध्ये दॅट कॅन कॅरी द म्हणजे शस्त्र मिसाईल कॅरी करून तिथे ॲक्युरेट टार्गेट वर जाणार, ते डिस्ट्रॉय करा, तो ड्रोन स्वतः त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होणार. अशा पद्धतीची तंत्रज्ञानाचं एक हे आहे आणि म्हणून हे जे आजची जी कारवाई आहे ही कारवाई फार महत्वाची आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणी 9 ठिकाणी साधारणतः बॉम्ब हल्ले पाकिस्तानमध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये कराची असेल, गुजरमान असेल, रावलपिंडी असेल, लाहोर असेल, बहालपूर असेल, चोर असेल, मियावाली असेल, अटोक असेल, हे जे ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले आहेत हे पाकिस्तानने घडून आणलेले असेल असं जरी आपण म्हटलं तरी आज पाकिस्तानची जी भूमिका म्हणजे त्या ठिकाणी भारताच्या विरोधात एक नॅरेटिव्ह आंतरराष्ट्रीय पटलावर व्हावं यासाठी असे 9 ठिकाणी त्यांनी ते बॉम्बस्फोट गेलेले. ते बॉम्बस्फोटची आपण त्या ठिकाणी कुठलीही भारत सरकारने त्या ठिकाणी आपले हे भूमिका बजावलेली नाही, परंतु 9 ठिकाणी त्यांनी हल्ले करून त्या ठिकाणी जे तुम्ही नीट बघितलं असेल तर कराचीला ते पोर्ट इन्स्टॉलमेंटच्या ठिकाणी ते हल्ला झालेला आहे, कॅन्टोन्मेंट जो हल्ला झालेला आहे, गुजरमानला रेल्वे स्टेशन आणि लोकल पोलीस स्टेशनच्या इथे हल्ला झालेला आहे, रावळपिंडीला मिलिटरी लॉजिस्टिक ऑफिसर जे आहेत तिथे एरिया तिथे झालेला आहे, लाहोरमध्ये एअर बेसेसच्या इथे झालेले आहेत, बहालपूरला जैश ए मोहम्मदच्या इथे हल्ले झाले. म्हणजे मला हे जे 9 ठिकाणी जे आज बॉम्बस्फोट झालेले आहेत हे स्ट्रॅटेजिकली त्यांनी ते आयडेंटिफाईड करून एक सेट नॅरेटिव्ह त्या ठिकाणी थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन चॅनलद्वारे व्हावे असं एक पिक्चर निर्माण करण्यासाठी कदाचित असावं. आणि म्हणून भारत सरकारने त्याला हे जे हल्ले ते म्हणतात की भारताने केलेले, परंतु आपण इन्व्हॉल्व्ह, परंतु भारताने प्रिएम्प्टिव्ह अटॅकच्या याच्यानुसार तो जो लाहोर हल्ला केलेला ते फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. याच्यामध्ये म्हणजे सुरक्षा आणि डिफेन्स याच्यामध्ये फार भावनात्मक यांना तसा भाव नसतो. एकदा जर तुम्ही मोबिलायझेशनच्या सिच्युएशनला मोबिलाइज झालात तर त्या ठिकाणी तुमचं नॅशनल इंटरेस्ट आणि परसेप्शन मॅनेजमेंट जे हे फार महत्वाचं असतं. आणि त्या ठिकाणी
ॲज लॉंग ॲज भारत सरकार पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या वर कुठली कारवाई होत नाही तोपर्यंत चायना या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होणार नाही. बरोबर परंतु द मोमेंट सिपेक ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो त्या सिपेक मध्ये जर आपण इन्व्हॉल्व्ह झालो तर वेगवेगळ्या पद्धतीने चायना त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होईल. आणि मला सर्वात महत्वाचं जे चॅलेंजेस जे वाटते आणि भारत सरकार त्यासाठी काउंटर स्ट्रॅटेजी निर्माण करून त्यांचा प्लॅन, भारताचा प्लॅनही आपल्याकडे तयार आहे, तो म्हणजे सायबर वॉरफेअरचा. आणि सायबर वॉरफेअर द्वारे भारताच्या वेगवेगळ्या पद्धतीची आर्थिक नाकेबंदी कशी करता येईल यासाठी चायना पाकिस्तानला मदत करू शकतो. लष्करी याच्यामध्ये शस्त्रांमध्ये त्या ठिकाणी मदत करू शकतो. एअर मिसाईल सिस्टीम घेतलेली 400 ची, तशी त्यांची AIM-9 जी आहे ती तशाच पद्धती, परंतु त्याला आपण भेदलेलं आहे आणि ते भेदून दाखवून दिलेलं आहे की आम्ही चायनाच्या शस्त्रांद्वारे ज्या पद्धतीने पाकिस्तान आपलं आंतरराष्ट्रीय वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतोय त्यावरती देखील भारताचं नियंत्रण असेल हे भारतानं युद्धनीतीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. मात्र हे सगळं घडत असतानाही पाकिस्तानमध्ये आज पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. अगदी काही क्षणांपूर्वी जर आपण पाकिस्तानमधली दृश्य पाहिली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सायरनही वाजत होता. हे नेमकं कशाचं द्योतक आहे, कशाला घाबरलंय पाकिस्तान? शिवालीजी, मला आपल्याला हे विचारायचं की अगदी काही क्षणांपूर्वी ज्यावेळेला पाकिस्तानमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्या ठिकाणी अजूनही रात्रीच्या वेळेला ब्लॅकआउट करण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येतोय, तर दुसरीकडे मात्र थेटपणे अनेक सायरन वाजत असल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला भारताच्या युद्धनीतीचा जर आपण थोडक्यामध्ये आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की तिन्ही दल एकत्र मिळून घेत असलेले निर्णय फार महत्त्वाचे आहेत. जसं मगाशी आता विजय सरांनी देखील सांगितलं की टेक्नॉलॉजीचा होणारा वापर हे पुढचं वॉरफेअर खरं तर आपल्या सगळ्यांसमोर असणार आहे, कारण AI तंत्रज्ञान असेल किंवा इतरही तंत्रज्ञानांचा वापर या युद्धामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र पाकिस्तान जे भेदरलेलं आहे, सायरन वाजताना ऐकायला मिळतात, ब्लॅकआउट करण्याची वेळ येते आहे, काय त्यांच्या मनामध्ये असू शकतं आणि काय या क्षणाला आपला देश करताना दिसतोय? शिवालीजी. आपण जे सिंधू नदीचा करार आपण रद्द केलेला आहे त्याच्यामुळे तिथे ज्या प्रकारे दुष्काळाची परिस्थिती आलेली आहे, ज्या प्रकारे पाकिस्तानवरती कर्ज आहे, ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये फक्त 3 ते 4 दिवस पाकिस्तान सस्टेन करू शकेल, पाकिस्तान आर्मी सस्टेन करू शकेल इतकं त्यांच्याकडे इंधन आहे, त्यांच्याकडे फॉरेस्ट रिझर्व्ह हे कमी आहेत. त्याच्यामुळे पाकिस्तानला हे नक्की माहिती आहे की 1-to-1 वॉर मध्ये युद्धामध्ये आपण भारताशी 1-to-1 वॉर मध्ये युद्धामध्ये आपण भारताशी जिंकू नाही शकू. भारताची जी टेक्नॉलॉजी आहे ती फार बियॉन्ड आहे. दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तान नेहमी हा जगापुढे आम्ही किती बेचारे आहोत, आम्ही स्वतः टेरर विक्टिम आहोत हे दाखवायचा प्रयत्न करते. आता जसं माझ्या आधीचे स्पीकर श्री खरे बोलत होते, अगदी तसंच पाकिस्तान करते की आज त्यांनी दाखवलं की आम्ही इतक्या ठिकाणी आमच्याकडे बॉम्ब हल्ले झाले. हे पाकिस्तानने मुद्दामून स्वतःच्या देशावरती करून घेतलेले बॉम्ब हल्ले आहे. का तर त्यांना फॉरेन डेलिगेट्सना आणि पूर्ण जगाला दाखवायचं होतं की भारत बघा आमच्यावर किती अन्याय करताय. आता पाकिस्तानची एक स्ट्रॅटेजी सांगते मी. आपण ते जेव्हा सीज फायर व्हायलेट करतात तेव्हा ते कसं करतात की जी आर्टिलरी गन आहे ती एका क्राऊडेड एरियाच्या छतावरती ते करतील. हे आपले ते तिथून आपल्यावरती शेलिंग करतात आणि आपले जे गन्स असतात ते कम्प्युटरवरती त्या प्रोजेक्टाईल जी असतं त्या प्रोजेक्टाईलचा जो पाथ असतो तो फॉलो करतो आणि आपलं कम्प्युटर जे आहे जे आपल्या आर्टिलरी गनचं असतं ते एक 10 ते 15 सेकंडच्या आतमध्ये हे कुठून फायर होत आहे त्याची लोकेशन सांगतं आणि त्याच्यामुळे आपण जे प्रत्युत्तर देतो ते एक्झॅक्ट त्या लोकेशनवर आहे आणि तिथे ते रहिवासी एरियामध्ये ती गन प्लांट करतात. म्हणजे आपलं जे उत्तर जाईल ते रहिवासी एरियामध्ये जाईल, तिथे त्यांचा तो आपला हल्ला होईल आणि मग ते जगाला दाखवतील की बघा भारताने आमच्यावरती हल्ला केलेला आहे. तर असं पाकिस्तान हे करत आलेलं आहे. या प्रकारचे ते फेक नरेटिव्ह तयार करतात. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पाकिस्तानला हे निश्चित माहिती आहे की आपण 1-to-1च्या युद्धात भारताशी जिंकू शकत नाही. तुम्हाला लक्षात असेल तर जनरल झिया उल्लाह जे पाकिस्तानचे राष्ट्रपती होते यांची ही एक थिअरी होती की त्यांना
हे कळलं होतं की आपण 1-to-1 युद्धामध्ये भारताशी जिंकू शकत नाही, तर मग आपण कसं भारताला सतत आपण कसं भारतामध्ये हल्ले करत राहायचे. तर ब्लीड इंडिया विथ 1,000 कट्स ही त्यांची थिअरी होती. म्हणजे भारताचा आपण रक्त कसं वाहत राहील, म्हणजे स्लीपर सेल्स पाठवा तुम्ही भारतामध्ये आतंकवादी हल्ले करा, भारतामध्ये काही आपले ब्रेन्स हे भारताच्या नागरिकांमध्ये तुम्ही फ्लोट करा आणि मग आपली आयडिओलॉजी ही भारतावरती बिंबवा किंवा धर्मांतरण करणं, ह्या गोष्टींनी पाकिस्तान हे ब्लीड इंडिया विथ 1,000 कट्स करत आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळे जे काही गोष्टी आहेत हे ब्लॅकआउट करणं, तिथे विनाकारण सायरन वाजवणं की भारत आता आपल्यावरती हवाई हल्ले करणार आहे, एअर रेड होणार आहे, तर या सगळ्या ज्या टॅक्टिक्स आहेत या जगाला दाखवण्यासाठी आहेत. कारण तुम्हाला लक्षात असेल, काल जेव्हा भारताने ज्या आतंकवादी स्थळांवरती हल्ले केले त्याच्यानंतर पाकिस्तान आर्मीच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये तो जनरल म्हणाला होता की उद्या आम्ही इंटरनॅशनल मीडियाला त्या जागींवरती घेऊन जाऊ आणि दाखवू की तिथे आतंकवादी ठाणे नव्हतेच, तिथे किती रहिवाशी इलाके होते आणि भारताने कसं तिथे हल्ले केलेले. तर हे अगदी निश्चित आहे त्यांचं की ते जे तिथून जे आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प्स आहेत त्यांचे किंवा जे काही तिथे हतियार ठेवतात ते अशाच ठिकाणी ठेवतात जिथे मॅक्सिमम त्यांची लोक असतात, मॅक्सिमम शहरांच्या मध्ये किंवा मॅक्सिमम जिथे वसाहत असते त्याच्यामध्ये हे करतात. आणि त्याच्यामुळे पाकिस्तान हा घाबरलेला राष्ट्र आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की डिप्लोमॅटिकली आपण एकंदर पाकिस्तानची कोंडी केलेली आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की पाकिस्तान आणि भारतामध्ये जर 1-to-1 फुल फ्लेजेड युक्रेन रशिया सारखं युद्ध जर सुरू झालं तर पाकिस्तान विल नॉट बी एबल टू सस्टेन, इट विल नॉट बी एबल टू सस्टेन दिस युद्ध. आणि जसं मी तुम्हाला हे जे फेक नरेटिव्हचं उदाहरण दिलं पाकिस्तान कसं करतं, ही स्ट्रॅटेजी हमास करत आहे, हमास आणि इस्रायलच्या युद्धामध्ये. आणि म्हणून तुम्ही काही बातम्या ऐकल्या असतील आहेत की काही दिवस आधी हमास पाकिस्तानला भेट दिली होती काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी भेटायला म्हणून. हमास यांचं हे इंटेलिजन्स इनपुट आहे ही एक. तर हे तिथे का आले होते, त्यांनी ही स्ट्रॅटेजी, हेच फेक नरेटिव्ह कशी क्रिएट करायचे जगापुढे, या सगळ्या गोष्टी या हमासनी कदाचित शिकवल्या असतील आहेत. आणि हमास आणि आतंकवादी हे त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रॅटेजी सांगितली आणि त्याप्रमाणे बरोबर आहे. म्हणजे पाकिस्तानचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि खरा चेहरा हा वेगळा आहे आणि तोच आता जगासमोर आणणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य देखील आहे. याच चर्चेमध्ये आणखी एका मुद्द्याकडे आपण वळणार आहोत, कारण भारताकडून पाकिस्तानची सातत्यानं कोंडी केली जाते. आधी भारतानं पाकिस्तानसोबत व्यापार बंद करत आयात निर्यात बंद केली, त्यानंतर हवाई आणि सागरी मार्गही पाकिस्तानसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसताना दिसतोय. आधीच भारतानं सिंधू करार रद्द केलेला होता आणि त्यानंतर पाकिस्ताननेही शिमला करार स्थगित केला. या निर्णयानंतर अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे दोन देश आणखी काय निर्णय घेतील याविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र या दोन्ही देशांमधील संघर्ष जेव्हा निवळेल तेव्हा कायदेशीर दृष्ट्या काही पेच निर्माण होऊ शकतील का आणि हे कायदेशीर पेच कोणत्या स्वरूपाचे असू शकतील याविषयी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. उज्ज्वल निकमजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज प्लॅनेटच्या या चर्चासत्रामध्ये. मात्र ज्या प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला भारतानं अतिशय चोख प्रत्युत्तर दिलेलं असलं तरी देखील दुसरीकडे काही निर्णय जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे एका बाजूला असलेला पाण्यासंदर्भातला सिंधू करार असेल, दुसरीकडे शिमला करार असेल, या सर्व करारांना कायद्याच्या दृष्टीनं जी बंधनं घालण्यात आलेली होती ती मात्र आता त्यातून दोन्ही देश मुक्त झालेले आहेत. मग त्यानंतर जे घडणार ते दोन्ही देशांदरम्यान जे ठरलेलं आहे किंवा जे होऊ शकतं ही युद्धाची रणनीती असेल. मात्र याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतील असं आपल्याला वाटतं. विशाल, मी ह्या जवळजवळ अतिरेकी कारवाई मुंबईवरती 12 मार्च 1993 जो बॉम्बस्फोट झाला होता तेव्हापासून तर आतापर्यंतचा काही वेळेला प्रत्यक्ष साक्षीदार राहिलोय. खटल्याच्या निमित्ताने खटले चालविताना ज्या गोष्टी आमच्या समोर डोळ्यासमोर आल्या, ज्या गोष्टी आम्ही न्यायालयात मांडल्या. आता यापूर्वी देखील आपण भारतातर्फे पाकिस्तानला वेळोवेळी पुरावे दिलेले आहेत की तुमच्या इथे दहशतवाद्यांना पोचलं जातं, बरोबर, तुमच्या इथून दहशतवाद्यांना रसद दिली जाते.
परंतु पालथ्या घागरीवर पाणी प्रमाणे त्याचा काही उपयोग होत नव्हता. मी स्वतः इस्लामाबादला अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर भारत सरकारचे 3 प्रतिनिधी आणि मी आमचं अधिकृत ऑफिशियल डेलिगेशन इस्लामाबादला आम्ही गेलो होतो. आणि अमेरिकेच्या सांगण्यावरून आम्ही त्यांनी त्यांच्या तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा सर्व तपासला होता. त्याच्यात हाफिज सईद, झकीर रहमान लखवी यांना आरोपी करण्यात आलं नव्हतं. याबाबतचा प्रश्न मी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना, म्हणजे ते आर्मीचे अधिकारी होते, तिथले पब्लिक प्रॉसिक्युटर, त्यांना विचारलं आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या समवेत होतो, 3 अधिकारी माझ्या बरोबर होते. त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही पुरावा दिला नाही. बरं. म्हटलं पुरावा कट तुमच्या इथे झाला होता 26/11चा, तुम्ही पुरावे शोधायचे, आमच्याकडे कसला पुरावा मागतात. खोटारडेपणा. आम्ही 8 दिवस कागद तपासले, तिथे कुठलाही त्यांनी पुरावा गोळा केला नव्हता. छोटे लोक तपासले ते हाफिज सईद, झकीर रहमान सोडून दिलं होतं. ही बाब अमेरिकेच्या देखील आम्ही दृष्टीस आणून दिली होती. परंतु काय झालं? काही झालं नाही. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सकडे तक्रार केली. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने काही वर्ष या आमच्या गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारे, म्हणजे आपल्याला आठवत असेल की 12 मार्च 93ला देखील जे बॉम्बस्फोट झाले त्यातील आरोपींना प्रशिक्षित करण्याचं काम या ISIने केलं होतं. याबद्दल प्रत्यक्ष जे आरोपी गेले होते त्यांनी स्वतः न्यायालयात शब्दावर साक्ष दिलेली आहे. म्हणजे टायगर मेमन असतील, आजही ते पाकिस्तानमध्ये आश्रय घेऊन बसलेले आहेत. तो दाऊद इब्राहिम तर जुनाच आहे, पण टायगर मेमन असतील, बाकी अनेक असे आरोपी आहेत. झकीर रहमान लखवीचं सोडून द्या, तो भारतीय नागरिक नाही, परंतु छोटा लखवी हा, त्याच्याप्रमाणे असे अनेक आरोपी तिथे आहेत. प्रश्न आता असा आहे की फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने काही वर्षे बंद केलं. मग अमेरिकेच्या पाया पडल्यानंतर जो बायडन राष्ट्रपती आले, त्यांना दया आली, त्यांनी परत फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सला समजून सांगितलं, परत ती फिक्स सुरू केली. आता आपली कूटनीती बदललेली आहे. आता आपली कूटनीती काय झालेली आहे की आम्ही जगाला जे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे सदस्य आहे त्यांना विश्वासात घेतलं, इतर प्रगत राष्ट्रांना विश्वासात घेतलं, त्यांच्या पुढे पुरावे दिले. पहलगाम पासून ही पुन्हा सुरुवात, सर्जिकल स्ट्राईक असेल, त्याच्यानंतर पहलगाम झालेलं इन्सिडेंट आहे, त्यांना कल्पना देऊन आम्ही सांगितलं आमचं उद्दिष्ट हे मर्यादित उद्दिष्ट आहे की जिथून ह्या दहशतवाद्यांना पोचलं जातं त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायचे. त्यानुसार आम्ही कारवाई केली. आम्ही कुठेही जास्त मध्ये घुसलो नाही. परंतु आज सकाळी पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली, त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा ड्रोनच्या मार्फत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम फेल करावी लागली. लक्षात घ्या की आपलं ऍक्ट ऑफ वॉर होत नाही. आम्ही आमच्या संरक्षणाकरता आपल्या सरकारने, पंतप्रधान मोदींनी हा जो कठोर निर्णय घेतलाय, त्यामुळे पाकिस्तानमध्ये चलबिचल झाली, साहजिक आहे. आता पाकिस्तानचं दुखणं काय आहे की पाकिस्तान सरकार हे मूलतः पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्यावरती अवलंबून आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान हा ISIच्या कठपुतलीप्रमाणे नाचतो. हे मी मुद्दाम दाव्यानिशी सिद्ध करेल, कारण 26/11 ज्यावेळेला पाकिस्तानने आम्हाला सांगितलं की हाफिज सईद, झकीर रहमान लखवीचे पुरावे द्या, मी स्वतः वॉशिंग्टनला गेलो, तिथून शिकागोला गेलो एका पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घेऊन, भारत सरकारची परवानगी घेतली आणि आम्ही डेव्हिड हेडलीचा लाईव्ह एव्हिडन्स व्हिडिओ कॉन्फरन्सने मुंबईच्या न्यायालयात घेतला. बरं. डेव्हिड हेडलीने काय सांगितलं की हो, मी 26/11च्या अगोदर मुंबईला आलो, तिथली ठिकाणं गेली, पाठवली, ISIला पाठवली, आणि मग तू तिथला एक ईमेल फार इंटरेस्टिंग आहे, आपल्या दर्शकांकरता सांगेल. नक्की. तिथे ज्यावेळेला हाफिज सईदला पकडण्यात आलं त्यावेळेला डेव्हिड हेडलीने ईमेल लिहिला, पाठवला की क्या होगा अभी. तो ईमेल त्या रेफरन्सला होता. तर त्याच्या ऑपरेटिव्हने, लष्करच्या ऑपरेटिव्हने, लष्कर तोयबाच्या ऑपरेटिव्हने त्याला उत्तर दिलं, आप डरो मत, बड़ा चाचा का कुछ नहीं होगा. मग हा विचारतो, छोटे चाचा का क्या होगा. छोटा चाचा को भी अभी नजर कैद में रखा है, उसको भी छोड़ दिया जाएगा. आता बडा चाचा आणि छोटा चाचा, मी विचारलं की डेव्हिड हेडलीला इथल्या मुंबईच्या न्याय कोण रे बाबा, तर त्यांनी सांगितलं हाफिज सईद आणि झकीर रहमान लखवी. डॉक्टर जयशंकर त्यावेळेला फॉरेन सेक्रेटरी होते, त्यांना आम्ही हा पुरावा दिला, त्यांनी पाकिस्तानला पाठवलं आणि कारवाई करा, आम्ही पत्र दिलं. पाकिस्तानने काही कारवाई केली नाही, डोळे झाक केली. याचाच अर्थ पाकिस्तान आतापर्यंत दुर्लक्षित करते. आता हे आपले मर्यादित हल्ले, पण मला वाटतं पाकिस्तान याच्याने काही बाज येणार नाही. पाकिस्तान आपल्या हरकती सुरू ठेवेल. दुसरा जो धोका मला दिसतो आहे की पाकिस्तानचे जे स्लीपर सेल आहेत, ज्यांनी ह्या देशातील
जो धार्मिक सलोखा बिघडवण्याचा सतत प्रयत्न करतात. पहलगाम मध्ये आपण पाहिलं असेल, स्पष्ट झालेलं आहे तू कुठल्या धर्माचा आहे, काय धर्माचा आहे. पण ही पहिली घटना नाही. 26/11च्या हल्ल्यामध्ये हॉटेल ताज मध्ये यांनी ज्या 4-5 गेस्टना एका रूम मध्ये होस्टेजेस केलं होतं, त्यातल्याही त्यांना विचारलं तुमची धर्म क्या आहे. ही साक्ष मी मुंबईच्या न्यायालयात घेतलेली आहे. आणि हा सगळा पुरावा आपण आज इतक्या रीतीने पाकिस्तानकडे दिल्यानंतर पाकिस्तान ठम्म आहे. याचाच अर्थ पाकिस्तानच्या लष्करशाहीला ह्या अतिरेक्या कारवाया सुरूच ठेवायच्या आहेत. बरोबर. आता मला हे याची पूर्ण कल्पना आहे. फुल फ्लेज वॉर, पूर्ण क्षमतेने युद्ध, हे दोन्ही देशांना परवडणार नाही. कारण भारतही आज प्रगत वारशाच्यावरती आहे, आम्हाला याच्यात अडकून राहायचं नाही. पण जर पाकिस्तान हे सुरूच ठेवलं तर पाकिस्तानला आम्हाला इतरत्र दृष्टिकोनातून त्याची कोंडी करावी लागेल, जेणेकरून पाकिस्तान वटणीवरती येईल. फक्त पाकिस्तान लष्करी सामर्थ्यामुळे वटणीवर येईल असं नाही. बरोबर. त्यांनी आपण एक ड्रोन वापरला, त्याही 2 वापरतील. म्हणजे ही ठकाठकी उपयोग नाहीच नाहीये. त्याच्यामुळे आपली जी कूटनीती आहे ही फार सुंदर आहे. मी मुद्दामून आपले पंतप्रधान आणि आपले लष्करचे अधिकारी यांचं, विशेषतः डॉक्टर जयशंकर यांचं देखील अभिनंदन करेल की आपण सगळ्या जगाला विश्वासात. बरोबर आहे. खरं तर योग्य प्रतिसाद दिला जातो. आता आपल्याला फक्त एक अर्धा सेकंद फक्त विलासजी, आता आपल्याला हा सुरक्षा समिती पुढे पुन्हा प्रश्न उपस्थित करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणे समितीकडे पुन्हा जाऊन यांची फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने यांची मदत थांबवावी लागणार आहे, जेणेकरून पाकिस्तानचे डोळे उघडतील, पाकिस्तानची जनता रस्त्यावर येईल, पाकिस्तानची जनता यांना फिरू देणार नाही, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. बरोबर आहे. उज्ज्वल निकम सर, मी आपल्याबरोबर याच मुद्द्यावरती पुन्हा एकदा चर्चा करणारच आहे. मात्र यावेळेला आणखी एक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना आणि उज्ज्वल निकम सर मी आपल्याला देखील देतो की अजूनही कारवाया कुठल्याही प्रकारच्या पाकिस्तानच्या थांबत नसल्याचं दिसतंय. पुन्हा एकदा भारताची एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती ऍक्टिव्ह करावी लागलेली आहे, कारण पुन्हा एकदा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर या ठिकाणी असलेल्या विमानतळावरती हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. जम्मूमध्ये सध्या हल्ले सुरू आहेत. रात्रीच्या आकाशामध्ये ड्रोन उडताना दिसत आहेत. संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउट करावा लागलेला आहे. भारतीय सैन्य धोक्याला निष्क्रिय करत असल्याचं देखील त्या ठिकाणी आपल्याला या क्षणी पाहायला मिळतंय. या संदर्भातच त्याचबरोबर ज्या प्रकारे दाऊदनं देखील भारताचं मोठं नुकसान केलेलं होतं त्याचा देखील खात्मा करण्याची वेळ आलेली आहे का? या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत. जम्मू विमानतळावरती ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र जम्मूमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू येतोय. पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव पुन्हा एकदा मात्र भारतानं अक्षरशः उधळून लावलेला आहे. भारताची एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह करावी लागलेली आहे. संपूर्ण जम्मू परिसरामध्ये ब्लॅकआउट करावा लागलाय, तर राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या घडीला देशभरामध्ये काय सुरू आहे त्याचे सगळे अपडेट्स आपल्याला लोकशाही मराठीवरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा उज्ज्वल निकम सर मी आपल्याकडे येतो. जी दृश्य आपण टेलिव्हिजनवरती दाखवतोय, पुन्हा एकदा पाकिस्ताननं आगळीक करायला सुरुवात केलेली आहे. ड्रोनच्या माध्यमातून काश्मीरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात येताना दिसून येतोय, मात्र हा डाव भारतानं पुन्हा एकदा उधळलेला आहे. म्हणजे पाकिस्तान गप्प बसणार नाही असं समजायचं का? शेपूट वाकडं ते वाकडंच का? उज्ज्वल निकम सर, पण पाकिस्तान गुपचूप बसणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आज आपण सकाळी जे काही ड्रोन डागले त्याला असं आहे की पाकिस्तानच्या F-15 आणि 16 ही विमानं आपल्याला काही ठिकाणी त्यांनी हल्ल्यासाठी नियंत्रित केली होती आणि त्याच्यामुळे ही बातमी आपल्याला अगोदरच असल्यामुळे आपण ती नष्ट केली आहे. बरोबर. आता पाकिस्तान हे कुठपर्यंत चालू ठेवेल हा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला इथे कूटनीती असं आहे की पाकिस्तानचं पूर्ण कंबरडं मोडण्यामध्ये पाकिस्तानमधील काही निष्पाप लोक बळी जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि आपल्याला भारत हा सहिष्णू देश आहे आणि म्हणून भारताने देखील पहलगामच्या हल्ल्यानंतर हे आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केलं की आम्ही ह्या अतिरेक्यांना जिथे असतात तिथे ठेचून काढू. आमची ही अपेक्षा कधी यशस्वी होणार नाही की हे पाकिस्तान ह्या अतिरेक्यांना आपल्या ताब्यात येईल किंवा आपण त्यांच्या विरुद्ध काही चालू. परंतु हे जरी खरं असलं तरी पाकिस्तानला हे कळून चुकलं आहे की भारताची शक्ती ही फार मोठी आहे. प्रश्न असा आहे
की जोपर्यंत पाकिस्तानची जनता रस्त्यावरती येत नाही, आणि माझ्या मते ती लवकर येईल, याला कारण असं आहे, पाकिस्तान अगोदरच आर्थिक डबघाईला आलेला आहे. युद्धाच्या गप्पा मारणं हे काही सोपं काम नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानची लष्करशाही ही जरी उसणं आव आणत असली तरी ती फार काळ तग धरू शकणार नाही. पण याचा अर्थ असा की आपल्यालाही तेवढंच सज्ज राहावं लागणार आहे. आपल्याला एवढं सज्ज असं नाही तर आपल्याला अंतर्गत जो धोका या काही पाकिस्तानचे जे स्लीपर सेल करू इच्छितील त्याच्यापासून आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार. विशेषतः आपला समुद्र किनारा हा फार मोठा आहे. 26/11चा हल्ल्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून पाकिस्तान हा पूर्णपणे थांबेल का हा महत्वाचा प्रश्न आहे. याच्याकरता मी आपल्या माध्यमातून जगाचं लक्ष यावर वेधलं गेलं पाहिजे. जगातील प्रमुख राष्ट्रांनी आणि विशेषतः सिक्युरिटी काउन्सिलने ताबडतोब इंटरफेअर केला पाहिजे. याच्याकरता भारताला देखील पुढाकार घ्यावा लागेल. ही जी सुरक्षा समिती आहे, या सुरक्षा समिती आपण एक बघितलं असेल की सुरक्षा समितीमध्ये जे सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याच्यामध्ये आपल्याला भारताला एक सदस्यत्व मिळावं म्हणून भारतातर्फे आटोकाट प्रयत्न केले. सगळे देश तयार होते, फक्त चीन नव्हता. आता चीन तयार नाही कारण चीन पाकिस्तानचा पारंपरिक मित्र आहे. पण आज चीनच्या हे लक्षात आलं असेल की अमेरिकेची मार्केट त्यांना बंद झालेलं आहे, टेरिफ त्यांना परवडत नाही, ट्रम्पला ते चालणार नाही. त्याच्यामुळे आज भारतामध्ये त्यांची मुख्य माता मार्केट आहे. त्यामुळे जे आपण जे भारत म्हणत होतो सिद्ध व्हायचं होतं त्या दृष्टिकोनातून जर चीनचंही नाक दाबावं लागलं तर ते आपल्याला दाबावं लागेल. परंतु डिफेन्स एअर सिस्टीम जेव्हा आपण पाकिस्तानची फेल केली, ती जी चीनकडनं त्यांनी आयात केलेली होती, त्याचा अर्थ चीनलाही समजलं असणार की आमची संरक्षण व्यवस्था किती मजबूत आहे, आमचे ड्रोन किती अचूक हल्ले करू शकतात. परंतु आपल्याला देखील हे फार काळ चालू ठेवायचं नसेलच, कारण आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे आमचा लिमिटेड उद्देश आहे आणि खदेडू केव्हापर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल. तुम्ही अद्यापही हाफिज सईद झकीर रहमान लखवी खुलेआम भारताच्या विरुद्ध जिहादची घोषणा करतात. आमच्या देशातील नागरिक तसं करतात का? नाही करत. आमच्या देशातील सर्व धर्मभावचे लोक आज एकत्र आलेले आहेत. मी मुद्दामून विशालजी हे नमूद करतो आपल्या चॅनलवरती की आमची ही लोकशाही खरी आहे. तुम्ही किती आमच्यात विष घालवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा तो यशस्वी होणार नाही याची मला खात्री आहे. कारण मी असे अनेक हे खटले चालवत असताना दहशतवाद्यांच्या विरुद्ध या दहशतवाद्यांनाही देखील कळून चुकलेलं आहे की आपण काय चूक केली. अजमल कसाबचा जो एक 7, 8, 10 महिने खटला चालला त्याला अजमलशी स्वतः मी बोलत होतो. अजमलला ही देखील स्पष्ट देख तूने क्या किया, तुझे जो सिखाया गया मजहब के नाम पर कितना गलत है, हमारे लोग देख कैसे मिले. अजमल काही नाही, फक्त बोलत होता, बघत होता, बोलत नव्हता. याचा अर्थ पाकिस्तानमध्ये जी गरिबी आहे त्या गरिबीचा फायदा घेऊन हे पाकिस्तानचे लष्करशाह दहशतवाद्यांना पोचत असतात आणि फक्त त्यांचं एकच भांडवल भारताच्या विरुद्ध गरळ ओकणं. पण ही त्यांना बंद करावी लागेल, कारण नाही तर पाकिस्तानचे डोळे असे उघडले जातील आणि भारताची आज ती ताकद आहे, भारत ती ताकद केव्हाही वापरू शकतो याची मात्र पाकिस्तानला खरोखर याची चुणूक आपण सातत्यानं दाखवतोय. काही दिवसात बरोबर आहे. मात्र जाता जाता एक शेवटचं एका वाक्यात मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे की एका बाजूला पाकिस्तान तर त्याच्या कुरापती थांबवत नसल्याचं दिसतंय, मात्र पाकिस्तानचा जसा हिशेब चुकता करण्याची वेळ आलेली आहे तशाच प्रकारे दाऊदचा देखील हिशेब चुकता करावा का, एका वाक्यात? दाऊद विशाल फार म्हातारा झालाय. दाऊद हा अतिशय माझ्या माहितीनुसार, मी बाकी सांगत नाही, पण हा अतिशय बेडरिडन आहे. छोटा शकील त्याच्या कारवाया थांबलेल्या आहेत. माझ्या मते हे दोघे आता फालतू आरोपी आहेत माझ्या कायद्याच्या दृष्टिकोनातून. महत्वाचे जे आहेत, जो टायगर मेमन असेल, जो हाफिज सईद झकीर रहमान लखवी खुलेआम भारताला आमंत्रित करतात. इतकंच नव्हे तर जिथे आपण मुझफ्फराबाद आणि मुरिदके ही ठिकाणं 93च्या कसाबच्या केसमध्ये देखील कसाबने सांगितलं होतं कबली जाऊ आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं. मुझफ्फराबाद, मुरिदके ही 2 ठिकाणं, म्हणजे आपण जी टार्गेट निवडलेली आहे ती टार्गेट व्यवस्थित आहे. त्यामुळे या दाऊद ब्यूथ पेक्षा आम्हाला हाफिज सईदचं तोंड मुस्काट दाबलं पाहिजे, झकीर रहमान लखवीचं बंद केलं पाहिजे
आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरून यांचं वजन आणलं पाहिजे आणि भारत सरकार ते करेल याची मला खात्री आहे. नक्कीच. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्ट्रॅटेजी आखत असताना, रणनीती आखत असताना तिन्ही दल त्यांच्या सोबतीने, मात्र कायद्याच्या दृष्टीने आपण कसे योग्य आहोत हे देखील आमच्या प्रेक्षकांपर्यंत उज्ज्वल निकम सर आपण पोहोचवलं, आमच्याबरोबर जोडला गेलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एका बाजूला जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत, मात्र त्या ठिकाणी त्यांनी केलेला भ्याड हल्ला हा परतवून लावण्यामध्ये आणि ड्रोन पाडण्यामध्ये भारताला पुन्हा एकदा यश आलेलं आहे. याच अपडेटसह आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.